हॅलो गाईस, तर वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर विषय असा आहे की आता भरपूर दिवस झाले मी कंटेंट क्रिएशन करत आहे. तर मला असं विचार आला की मी काही सजेशन पण देऊ शकतो कंटेंट क्रिएशनबद्दल. तर मग मी तेच देतो की जर तुम्हाला कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही कोणते टॉपिक घेऊ शकता किंवा कोणत्या टॉपिकवर कंटेंट क्रिएशन करू शकता. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काही टॉपिक्स वगैरे देऊ शकतो. आता सध्या मलासुद्धा काही दिवसांपूर्वी जेव्हा मी स्टार्ट केलं किंवा मला जेव्हा स्टार्ट करायचं होतं त्यावेळेस मलासुद्धा टॉपिक वगैरे समजत नव्हतं. म्हणजे कसं करावं, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ करू शकतो मी, कोणती कॅटेगरी निवडू शकतो, असा मी विचार केला. तर पण माझं असं म्हणणं आहे, कारण मी आहे ना स्टार्टिंगला सगळ्यात पहिले ब्लॉग वगैरे चालू केले होते. त्यानंतर मग माझा विचार आला होता की मी कॉमेडी व्हिडिओज करू. मी मित्रांना वगैरे विचारलं, मी मित्र म्हणजे यार आम्हाला पण इंटरेस्ट आहे. मग आम्ही इंस्टाग्रामला आणि थोडंफार यूट्यूबसाठी सुद्धा कॉमेडी रील्स वगैरे शॉर्ट्स वगैरे करायला लागलो. तर कॉमेडी रील्स शॉर्ट्स वगैरे झाल्याच्यानंतर मग विषय असं झाला की आमच्या काही मित्रांना, काही जणांना जमलं नाही किंवा काही जणांचा थोडा इश्यू आला, नंतर फोनचा इश्यू आला. कारण आता माझ्या फोनमध्ये व्हिडिओ चांगले येतात, पण बाहेर गेल्यावर वगैरे आहे ना थोडासा म्हणजे कलर इफेक्ट वगैरे थोडाफार चेंज होतो. त्यामुळे मग आम्ही थोडं अवॉइड केलं. तर आता मी चालू करणार आहे पुन्हा एकदा कॉमेडी व्हिडिओज वगैरे सुद्धा आणि ब्लॉगिंगसुद्धा. तर मग तोपर्यंत मी म्हटलं काय करावं वगैरे, टाईमपास करण्यापेक्षा म्हटलं आता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज करू आपण, थोडंफार काही माहिती देऊ शकतो ती देऊ. मग आता मी ते चालू केलं आहे. तर मग पहिले मला टॉपिक वगैरे समजत नव्हतं की मी कोणत्या टॉपिकवर बोलू शकतो किंवा कोणती कॅटेगरी निवडू शकतो. कॉमेडी निवडू, कॉमेडी बुक मूवीजचे रिव्ह्यू देऊ की प्रोडक्ट रिव्ह्यू देऊ किंवा टेक व्हिडिओज करू. तर मग मी विचार केला आपण सगळं मिक्सच करूया. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला आज काही ॲडवाईस देतो आहे माझ्याकडून की जे की मला आत्ता सुचलं आहे. तर मी पण आता एवढा काही मोठा यूट्यूबर नाही किंवा मी एवढा मोठा कंटेंट क्रिएटर नाही की मी तुम्हाला आयडिया देईन. बट एक मला जे वाटतं त्या आयडिया मी तुम्हाला शेअर करतो आहे, ठीक आहे. तर मग पहिली आयडिया अशी आहे की तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज करू शकता, म्हणजे मोटिवेशनल कोट वगैरे, त्याच्यानंतर मोटिवेशनल स्पीच वगैरे देऊ शकता, शॉर्टमध्ये किंवा लॉंगमध्ये सुद्धा. त्यानंतर मग तुम्ही काही हिस्टॉरिकल प्लेसेसबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर